करा कर Will start? यस आजच्या प्रेस कॉन्फरन्सात तुमचे सगळ्यांचे स्वागत करता. काल जाल्लो देशाचे बजेट माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाच्या सकयल फायनान्स मिनिस्टर सो निर्मला सीतारामन आणि देशाचे बजेट जनते मुखार दवरले. त्या बजेटाचे स्वागत करपा खातीर म्हजे बरोबर आमचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर माविन गुदिन्हो आसा, आमचे टुरिझम मिनिस्टर रोहन खंवटे आणि सोशल वेलफेअर मिनिस्टर सुभाष फळदेसाय हांगासर आसा. पुराय बजेटाचे आमी गोंय सरकारच्या वतीन गोंयच्या जनतेच्या वतीन खूप खूप स्वागत करता. आणि पयलेच फावटी जे अमृत काळातले पहिले बजेट जे देशाचे इंडिया एट रेट 75 देशाक बेज घटमूट करपा खातीर फुडल्या 25 वर्षाची देशाची आर्थिक नीती ठरोवपी अशा पद्धतीचे हे बजेट आसा. आमकां सगळ्या जाणांक खबर आसा कालचे बजेट तुम्ही सगळ्यांनी त्या बजेटाचे स्वागत केला. सगळ्या प्रेस मिडियाचे बी खूप खूप धन्यवाद म्हणटा. इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडियाचे सगळ्या जाणांनी बजेटाचे खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केला. पहिले फावटी पळयता की 25 वर्षाचो बजेटाचो विचार ह्या अमृत काळात पयलेच फावटी केल्या. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हाच्या खातीर हांव तांचे खूप खूप धन्यवाद म्हणटा. आणि हे बजेट जे आसा हे गांव, गरीब, शेतकरी, आदिवासी, शोषित, वंचित, दिव्यांगजन, आर्थिक मागासवर्गीय, मध्यमवर्गीय अशा समाजाच्या विविध घटकांचो समावेश करपी अशें हे बजेट आसा. आमी जशें म्हणटा की अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय या तत्वाचेर वचपी हे बजेट आसा. त्या खातीर गोंयांतल्या अंत्योदय तत्वाचेर गांवांनी आणि सर्वांगीण विकास करपी हे बजेट आसतलें. ह्या बजेट फोकस जो आमी म्हणटा की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर हाजेर ह्या बजेटात पुराय फोकस केल्लो आसा. त्या खातीर हांव परत एकदा म्हणजे ह्या बजेटाचेर हायलायट करता आसतना हे बजेट तशें पळोवंक वचत जाल्यार जे सप्तऋषी ह्या संकल्पनेंतल्यान मांडलेले आसा. आणि ह्या सप्तऋषी मांडटा आसतना सर्वसमावेशक विकास, इट इज एन लास्ट मायल डेलिव्हरी, ताच्या उपरांत साधन सुविधा आणि गुंतवणूक, त्याच बरोबर देशाच्या क्षमतेची उर्बा दिवपी बजेट आसा, हरीत विकास करपी बजेट आसा, युवा विकास करपी बजेट आसा आणि आर्थिक क्षेत्रात घटाय दिवपी हे बजेट आसा. ह्या बजेटाची ह्या प्रायोरिटी 7 सेक्टराचेर जे सप्तऋषीच्या निमित्तान हे बजेट जे मांडला हे पुराय देशाच्या सर्वांगीण विकासा खातीर ह्या 7 पॉइंटाचेर फोकस करता आसतना पुराय देशाचो विकास ह्या पद्दतीन जावपाक शकतलो. आमी जशें म्हणटा की केंद्र सरकाराचा महिला सन्मान विकास पत्र हाडपी आणि आर्थिक महिलां खातीर 2 लाख रुपयाच्या वसूल दिवपी 7.5% व्याज दरान मेळपी हातूंतल्यान स्पेशल ह्या बजेटाच्यो हायलायट्स आसा. आमी सेव्हिंग अकाउंटाची रक्कम मर्यादा 4.5 लाखा वयल्यान 9 लाखाचेर व्हरपी आणि ज्येष्ठ नागरिकां खातीर बचत योजनेची मर्यादा 15 लाख पर्यंत उपरांत 50 लाखाचेर व्हरपी अशा पद्धतीचे हे बजेट आसा. सामान्य मनशा खातीर इन्कम टॅक्स स्लॅब हातूंतल्यान जवळपास 7 लाख रुपया पर्यंत कसलोच इन्कम टॅक्स लागचो ना हो बारीक मनशांनी या बजेटाचे स्वागत केला. तो पयली 5 लाख रुपयाच्या वयर गेल्या उपरांत तांकां इन्कम टॅक्स लागतालो. त्या खातीर एका 7 लाख पर्यंतचो इन्कम टॅक्स स्लॅब दिला. हितून खुबशा म्हणजे जे मिडल क्लास लोक आसा हाका हेजो खूप मोठ्या प्रमाणात फायदो जातलो हाचे आमकां खबर आसा. या बजेटांतल्यान आमच्या स्वयंपूर्ण गोंय ह्या संकल्पनेक आनीक बळ मेळटलें हाची आमकां खात्री आसा. 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट आणि GI टॅगिंग करप हाचे खातीर विशेष करून आमी म्हणटा की युनिटी मॉल हे स्थापन करपाचे जो कन्सेप्ट केंद्र सरकारान मांडला तितून निश्चितरित्या 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट आणि बाकीचे लोकल प्रॉडक्टा खातीर खूप भर दिवपी हातूंतल्यान एक मोठो समावेशक जातलो. टुरिझमाच्या बाबतीत सांगता आसतना 50 वेगवेगळ्या टुरिझम डेस्टिनेशनांक केंद्र सरकार पुराय सहकार्य करतले. देशातली 50 टुरिझमां पुराय वर्षभरांतल्यान डेव्हलप करपाचें ठरयलां. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या सकयल 6000 कोटीची आर्थिक तरतूद ह्या बजेटात केल्ली आसा. मिस्टी ह्या योजनेच्या अंतर्गत मनरेगा आणि कांपा फंड हाच्या खातीर म्हणजे खारफुटी, मँग्रोव्स तशें अमृत धरोवर हाच्या खातीर ह्या बजेटात
विशेष हायलाइट केला. हाजोय फायदो गोय सरकार खूप मोठ्या प्रमाणात आम्ही घेवपाक शकतले. पीएमपीबीटीजी विकास मिशन या अंतर्गत मोदीजींच्या नेतृत्वातल्या सकयल जवळपास 15,000 कोटीची साधन सुविधा निर्माण करपा खातीर आर्थिक तरतूद या बजेटांतल्यान केल्ली आसा. फुडल्या 3 वर्सां खातीर जवळपास 740 एकलव्य मॉडेल स्कूल्स ही घेवपाची थारायल्या आणि 38,038 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पुराय देशभर ठरयला. ऑलरेडी म्हणजे आमचो एकलव्य मॉडेल स्कूलाच्या सकयल प्रपोजल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडेन आसा. हे फावटी एकलव्य मॉडेल स्कूल आमी गोंयांत एस्टाब्लिशूय करपाक शकतले. आमी पळयता की नॅशनल डिजिटल लायब्ररी हे पुराय जिल्ल्यांनी उपलब्ध करून दिवपाचें थारायलां. ताजोय फायदो गोंयाक खूप मोठ्या प्रमाणात आमकां जावपाक शकता. या वर्साचे इयर मिलेट इयर म्हणून डिक्लेअर केल्ले आसा आणि मिलेट इयरच्या अंतर्गत श्री अन्नचेर तांच्यांनी भर दिल्लो आसा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ द मिलेट रिसर्च हो ऐतिहासिक निर्णय आसा. आमी म्हणटा की मिलेट इयरात मिलेट रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापन करप हे तितकेच खरोखरूच हांव तोखणाय करता, अभिनंदनूय करता. आणि ह्या हेजेर गोंयांतले मिलेट्स जे आसा पळय हाजेरूय बी सरकार भर दितले. ताजेर वेगवेगळे मिलेट्स परत एकदा आमी रिवायव करपाचो आमचो प्रयत्न आसतलो. दुग्ध व्यवसाय, पशुपालन, मत्स्य व्यवसाय या सगळ्या एका 20 लाख कोटीची तरतूद केल्या. दर फावटी आमी एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, डेअरी हाच्या खातीर मोठ्या प्रमाणात तरतूद जी आसा गोंय सरकाराक सातत्यान जायत आसा. ताजोय फायदो आमकां जातलो. तरणाट्यां खातीर एग्री स्टार्टअप जो करपा खातीर प्रोत्साहन दिला हे एक क्रांतिकारी पाऊल केंद्र सरकारान घेतला. म्हाका दिसता निश्चित रित्या स्टार्टअप सेक्टरात अशा पद्दतीचो एग्री स्टार्टअप जावप हे खरोखरूच एक बरी गजाल आसा. आमकां सगळ्यांक खबर आसा फाटले फावटी प्राकृतीक शेती करपाचो ऑलरेडी गोंय सरकारान स्टेप घेतला. ताजी पयली फेज ट्रेनिंग ही ऑलरेडी सुरवात जाल्या. प्राकृतीक शेतीचेर भर दिता आसतना जवळपास 1 कोटी शेतकऱ्यांक पुराय देशभर हाडटा आसतना 10,000 बायो इनपूट रिसोर्स सेंटर एस्टाब्लिश करपाचो जो आस्पाव केला. आमच्या दोनूय डिस्ट्रिक्टात अशा पद्दतीची 2 प्राकृतीक शेतीची सेटअप करपाचो आमच्या गोंय सरकारचो प्रयत्न आसतलो. आमी पीएम प्रोग्राम फॉर द रिस्टोरेशन अवेअरनेस नरिशमेंट अँड एम्युलरेशन ऑफ द मदर अर्थ पीएम प्रणामच्या अंतर्गत राज्य आणि संघ प्रदेशा खातीर पर्यायी खत दिवपाचे अंतर्गत गोंयांत सेटअप करपाचो सरकाराचो विचार आसतलो. आमी पीएम कौशल्य योजनेच्या अंतर्गत प्रधानमंत्री कौशल्य योजना 4.0 स्किल डेव्हलपमेंटाच्या अंतर्गत हाजो खूप मोठ्या प्रमाणात फायदो आमी गोंयांत घेवपाक शकतले. त्या उपरांत जो प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आणि नर्सिंग इन्स्टिट्यूट जो एस्टाब्लिश करपाचो जो निर्णय देशभर घेतला, जो ह्युमन रिसोर्स आमकां हेल्थ सेक्टरात तयार जावपाक जाय, ताच्या खातीर हांव माननीय प्रधानमंत्र्यांचे खूप खूप अभिनंदनूय करता. 5G चो प्रसार करता आसतना हाजो जवळपास 100 लॅब, स्मार्ट क्लासरूम आणि प्रोसेसिंग युनिट जो एस्टाब्लिश करपाचो केंद्र सरकारान निर्णय घेतला. हाचोय फायदो विशेष करून गोंयाक जातलो. राज्य सरकारा खातीर जवळपास 50 वर्सां इंटरेस्ट फ्री लोन जी योजना ऑलरेडी लास्ट इयर आशिल्ली, ताचो फायदो लास्ट इयरूय आमी घेतला. ह्याय वर्साक आमकां तो मोठ्या प्रमाणात हेचो फायदो आमकां जावपाक शकता. प्रधानमंत्री आवास योजनेचो शेअर 66% वाडयला. निश्चित रित्या फाटले फावटी आमचे एप्लिकेशन्स काही पेंडिंग आसा. हाजे फुडें आनीक एप्लिकेशन्स घालून आमकां तो फायदो आमच्या हांगातल्या लोकांक दिवपा खातीर आमकां खूप मोठ्या प्रमाणात मदत जातली. रिजनल कनेक्टिव्हिटीच्या अंतर्गत पुराय देशभर नवे 50 विमानतळ, हेलिपॅड हे एअरड्रोम तयार करपाचो जो संकल्प केंद्र सरकारान केला, त्याचो पुराय देशात सगळ्या जाणांक खूप मोठ्या प्रमाणात फायदो जातलो. आम्ही पळयता की एमएसएमई क्षेत्राच्या अंतर्गत जवळपास 9,000 कोटीची क्रेडिट गॅरंटी देशभर दिवपाक शकलेले आसा. ताचोय फायदो जो आसा हो गोंयांतल्या एमएसएमई खातीर आमी करून दिवपाक शकतले. एकूणच इंडिया @100 हाची संकल्पना दोळ्या मुखार दवरून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन जो अर्थसंकल्प निर्मला सीतारामन हांच्यांनी मांडला, हाजो खरोखरूच खूप मोठ्या प्रमाणात फायदो म्हणजे देशाच्या 100 वर्सांचो विचार करता आसतना आमकां खूप मोठ्या प्रमाणात जावपाक शकतलो हाची म्हाका खात्री आसा. विशेष करून बरेचशे फावटी गोंयाक आमी फुडल्या वर्सा खातीर कितें टार्गेट करता हे निश्चित रित्या म्हणजे आमची मुळाय सगळ्या सेक्रेटरीजची बजेटाचेर कालच्या दिसा भितर आमचे ऑल मिनिस्टर्सूय बी आपल्या डिपार्टमेंटाचो आपल्या सेक्रेटरीच्या बरोबर मेळून तेंच्यांनी नेमके खंयचे प्रोजेक्ट हायलायट आमी करूं शकतले
नो डाऊट निश्चितरित्या पुराय वर्षभरातल्यान वेगवेगळ्या प्रोजेक्टा खातीर आमी प्रपोजल धाडटले. बट इन्स्टंट बजेट पळयल्या उपरांत जे आमचे मिनिस्टर्स आनी सेक्रेटरीज हांच्या कडल्यान जी रिएक्शन्स आयली तितूंतल्यान एक थोडेच प्रोजेक्ट हांव तुमच्या मुखार दवरता. तितूर AI सेंटर ऑफ एक्सिलन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सिलन्स हाज्या खातीर पुराय गोंय सरकार केंद्र सरकारा कडेन प्रयत्न करून ते हांगा एस्टाब्लिश करपाचो आमचो प्रयत्न आसतलो. स्किल इंडिया सेंटर जी पुराय देशभर जावपाचें आसा तितूंतले एक स्किल इंडिया सेंटर गोंयांत जावचें हाज्या खातीर पुराय आमी ते एस्टाब्लिश करतलेच. नॅशनल हायड्रोजन मिशन ऑलरेडी आमी ग्रीन एनर्जी हाजेर खूब मोठ्या प्रमाणात काम करपाक सुरवात केला. त्या खातीर नॅशनल हायड्रोजन मिशन हे गोंयांत एस्टाब्लिश आमी फुडल्या वर्षभराच्या भितर करपाक शकतले. 2 लोकेशन आमी ज्यो 50 टुरिझम सेंटर डेव्हलपमेंट करपाचे आसा केंद्र सरकारच्या अंतर्गत तितूंतली 2 लोकेशन गोंयांत म्हणजे 2 सिटीज गोंयांत अशा पद्दतीन डेव्हलप करपा खातीर आमी केंद्र सरकारा कडेन मोठ्या प्रमाणात मदत मागतले. प्राकृतीक शेती तुमकां सांगला त्या प्रमाणे ताजी 2 सेंटर दोनूय डिस्ट्रिक्टांनी डेव्हलप करपा खातीर आमी आमचो प्रयत्न आसतलो. 2000 कोटी रुपया हे आमच्या नॅशनल हायवे खातीर आमी ऑलरेडी डिमांड केल्ले आणि ते केंद्र सरकारा कडल्यान आमकां मेळटले हाची खात्री आसा की आमी म्हणजे जसो ज्या पद्दतीन आमी सर्कल रोड कनेक्टिंग फॉर ऑल द बाउंड्रीज म्हणजे पत्रादेवी टू मोले, केरी, दोडामार टू पोळे ह्यो सगळ्यो जॉईन करता आसतना सर्कल रोड म्हणजे इन फ्युचर ज्यो स्टेटीत एंटर जावपी सगळे रोड जे आसा हे एका सर्कलान कनेक्ट जावचे हाज्या खातीर आमी हो स्पेशल डिमांड जो आसा केंद्र सरकारा कडेन मांडलेलो आसा. आमकां जवळपास 500 कोटी रुपया RIDF म्हणजे रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फॉर एडिशनल फंड्स ह्या वर्सा आमी टार्गेट करता. त्याच बरोबर आमी सिमिलर अमाउंट पयलेच फावटी अर्बन इन्फ्रा डेव्हलपमेंट हो फंड केंद्र सरकारान घोषित केला आणि आमी सगळ्या म्युनिसिपालिटी खातीर जवळपास 13 म्युनिसिपालिटी खातीर आमचो अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड हाज्या खातीर ऑलरेडी म्हणजे आमी केंद्र सरकारा कडेन हो डिमांड दवरून ज्या पद्दतीचेर स्मार्ट सिटीक आतापर्यंत फक्त फंड दिताले हाज्या फुडें अशा पद्दतीत आमी अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ह्या खातीर गोंयांतले कारण गोंय हे ल्हान राज्य आसा आणि प्रत्येक धाकटे शहर हे व्हडल्या शहरात आमकां कन्वर्ट करून थंयसर सगळ्या पद्दतीची इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून दिवपा खातीर अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड प्रत्येक म्युनिसिपालिटी खातीर आमी मागतले. नॅशनल डिजिटल लायब्ररी हाचो सेटअप गोंयांत जावचो हाज्या खातीरय आमचो प्रयत्न आसा. आणि लास्ट युनिटी मॉल हो कन्सेप्ट गोंयांत सुरवात करचो हाज्या खातीर पुराय आमी प्रयत्न जो आसा हो आमचो आसतलो. फाटले फावटी आमी एप्रॉक्सिमेटली म्हणजे जवळपास दर वर्सा आमी पळयता की बजेटांतले हांवें तोय रिवायज हेच फावटी घेतलो की दर वर्सा बजेटांतले कितले पयशे हे आमकां केंद्र सरकारा कडल्यान आमकां मेळटा आणि कितल्या हेजो आमी फायदो घेता. जस्ट हांव एक मुद्दामून म्हणजे 2020-21 ह्या वर्सा जवळपास 3865 कोटी रुपया हे विविध स्किमींतल्यान म्हणजे फॉर द स्पेशल पर्पज व्हेकल 1700 कोटी रुपया, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम 488 कोटी रुपया आणि त्याच्या बरोबर GST कॉम्पेन्सेशन मिळून 1673 कोटी मिळून 3865 कोटी केंद्र सरकाराकडून आमकां मेळ्ळे आणि जवळपास 21-22 ह्या वर्सा जवळपास 4304 कोटी रुपया हे 2021-22 ह्या वर्सा वेगवेगळ्या स्किमींतल्यान हातूंतल्यान आमकां मेळपाक शकले. ह्या वर्सा अप टू द 30th डिसेंबर पर्यंत आमकां 3412 कोटी रुपया मेळ्ळा. उरलेले जर धरीत जाल्यार म्हाका दिसता फुडलेल्या 31 मार्च पर्यंत हे कॉम्पेन्सेशन येत आसता. आमचो अंदाज आसा की अप्रॉक्सिमेटली 5000 crores ऑफ रुपीज हाजेर आमी सगळ्या स्किमी आनी ह्या हितूंतल्यान वचूंक शकतले. जवळपास आमी फाटले फावटी पेक्षा म्हणजे चड फाटल्या वर्सां पेक्षा ह्या वर्सा आमकां चड मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या योजनांचो फायदो जातलो. केंद्र सरकारान मांडलेल्या बजेटांतल्यान जवळपास सगळ्या सेंट्रल स्किमींतलो फायदो जवळपास DBT स्कीम ज्यो आसा तितूंतल्यो 146 DBT स्कीम्स गोंयांत आमी इम्प्लिमेंट करता आणि ह्या म्हणजे डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर स्किमींतल्यान वेगवेगळ्या डिपार्टमेंट आसतली किंवा वेगवेगळी योजना हातूंतल्यान आमी जवळपास सगळ्यो स्किमी ह्यो अंत्योदय तत्वाचेर लोकांक पावोवपाचो सातत्यान प्रयत्न केंद्र सरकारा कडल्यान सातत्यान जायत आसता. त्या खातीर अमृत काळात पयलेच बजेट जे केंद्र सरकारान दवरला हांव फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन हांचे खूप खूप स्वागत ह्या बजेटाचे स्वागत करता आणि गोंयच्या वतीन गोंयच्या लोकांच्या वतीन येता त्या बजेटाचो मॅक्सिमम बेनिफीट गोंयकारां खातीर आमी घेतले आणि निश्चित रित्या आमचे सगळे मिनिस्टर्स सेक्रेटरीज ह्या पुराय बजेटाचो गोंयाक फायदो
मेळून दिवपा खातीर आपल्या परी पुराय सगळेजण काम करतले हाची निश्चितच आशा बाळगिता आणि गोंयाक खूप मोठ्या प्रमाणात ह्या बजेटाचो फायदो गोंयकारांक इंडिव्हिज्युअल लोकांकूय बी म्हणजे ह्या योजनेचो फायदो घेवपा खातीर फूड प्रोसेसिंग मत्स्य संपदा अश्यो वेगवेगळ्यो योजना ज्यो आसा हातूंतलो इंडिव्हिज्युअल लोकांकूय फायदो घेवपा खातीर खूप मोठ्या प्रमाणात स्कोप आसा निश्चित रित्या सगळ्यांनी अशा पद्दतीचो स्कोप घेवचो इतकें सांगता आणि हांव देव बरें करूं म्हणटा Yeah, I think this is one of the best budget presented by Indian Finance Minister Srimati Nirmala Sitharaman ji. It has something for everyone, for infrastructure, for the youth, for the women, for the senior citizen, for developing the country with inclusive growth. And I think for the first time, the largest amount has been allocated for capital expenditure, interest-free loans to the states, trying to build up their infrastructure as well, which will go a very long way in promoting growth. As against the world economies, तुमका सगळ्यांक खबर आसा, we are maintaining our momentum of growth in every sector in spite of COVID happening, and to present such a budget in these circumstances with largest outlay taking care of every sector, and particularly I am concerned and very happy that MSME sector has got maximum funds and maximum scope for development by the states, by the center, thus helping to promote and solve the unemployment problem, because MSME sector is the largest generator of employment. And I was surprised some former finance minister trying to criticize, no word of unemployment is mentioned. Why do you want to mention about that when your budget itself is going to propel and solve the or create more jobs, because your economy is going to be on the trajectory of going much higher? See the allocations, see the way the economy has performed, see the figures in indirect taxation, GST new regime, which speaks volumes that the Modi government, I want to heartily congratulate the Honorable Prime Minister of leading our economy, led by his Finance Minister Srimati Nirmala Sitharaman. In fact, it is something which has never happened since independence, I want to say. Taking care of every sector in spite of so much of difficulty. And now the same agencies, international agencies which used to criticize us, are saying that in bad times or in not so good times, the Indian economy is growing, and the figures are there to see. Fiscal deficit has been kept under control, and in the next year, it is supposed to be even further brought down to 5.9, which shows that the maths has been well done. And in spite of the little problems that we faced, in spite of the problems in Ukraine and Russia, between Russia and Ukraine, which impacted us as well, in spite of that, if this economy can do so well, it speaks of the astute leadership of our Prime Minister as well as our Finance Minister. I want to compliment them, and I want to take one takeaway, large takeaway for Goa. The tourism is going to get the biggest boost in this budget. Goa is a tourism state, which shows that they have regard for Goa in a very special way. I am sure when you go in the fine print, when the details will come, they will certainly would have thought of Goa. That is what is very heartening. And Honorable Chief Minister has already explained the other aspect where we are going to draw more funds from the center and see that Goa is the most developed state in the country, number one in the country. And under his leadership, Dr. Pramod Sawant, and all of us working alongside him, I think it is achievable. You will see Goa changing in the next 4 years of this particular term, and you will see a different Goa, which is already you are seeing, and it is happening. So we will see much more. That is what I want to say. गोवा सरकाराच्या वतीन आम्ही आमचे फायनान्स मिनिस्टर मॅडम निर्मला सीतारामन तसेच आमचे ऑनरेबल प्राईम मिनिस्टर हांचे आम्ही अभिनंदन करतात, कारण सगळे सेक्टरांनी ग्रोथ, इन्क्लुझिव्ह ग्रोथ आम्ही म्हणतात आणि एक फ्युचरिस्टिक बजेट आम्ही पळयतात की दोळ्या मुखार दवरतात. सगळे सेक्टर आसतले,
म्हणजे इंडस्ट्रियल सेक्टर आसतलो, हेल्थ केअर सेक्टर आसतलो, एज्युकेशन आसतले, रेल्वेज आसतले किंवा MSME आसतले, सगळ्या सेक्टरांनी इक्वल ऑपॉर्च्युनिटीज आणि इन्क्लुझिव्ह ग्रोथ घेऊन एक फ्युचरिस्टीक बजेट तांणी प्लेस केल्ले आसा. आणि आमकां दिसता की येणाऱ्या 25 वर्सांक हो एक फाउंडेशन, मजबूत फाउंडेशन, आणि हाचेर आमी आमचे 100 वर्सां पूर्ण जाता तेन्ना आमचो देश एक व्हडल्या म्हणजे एक इकॉनॉमिक लिडर ह्या विश्वान भितर जातलो. इतकी स्ट्रेंथ आशिल्ली हे बजेट आमी पळयतात. सगळ्या सेक्टरांनी पळयलें जर जायत, गोंयच्याच न्हय तर संपूर्ण भारतांतल्या सगळ्या सेक्टरांनी ह्या बजेटाचें कौतुक केल्लें आसा. एक्सेप्ट आमचे जे हार्डकोर ऑपोजिशन आसा ते सोडले जर जाय, सगळ्या सेक्टरांनी ह्या बजेटाचें कौतुक केल्लें आसा. खऱ्यांनीच एक सुंदर अशें बजेट आमचे मुखार प्लेस केल्लें आसा. गरीब आणि मध्यमवर्गी हांकां खूब सवलती दिवपी, हांची ग्रोथ करपी हें बजेट आसा. म्हणून परत एक फावटी हांव आमचे फायनान्स मिनिस्टर आणि ऑनरेबल प्रायम मिनिस्टर आणि सगळी मिनिस्ट्री हांचें कौतुक करता, अभिनंदन करता. मुख्यमंत्र्यांनी सांगला, along with Dr. Pramod Sawant, we all join to compliment and congratulate the center की आमच्या प्राईम मिनिस्टरच्या नेतृत्वात आमच्या फायनान्स मिनिस्टरान निर्मला सीतारामनजींचं बजेट मांडला. तातूंत इट्स अ व्हेरी वेल बॅलन्स्ड बजेट टेकिंग केअर ऑफ ऑल सेक्टर्स. इन्फ्रास्ट्रक्चराचेर जो भर दिला, जवळजवळ 10 लाख कोटी, त्या हातूंतल्यान एक व्हेरी क्लियर मेसेज वता दॅट द न्यू इंडिया इज कमिंग. ते नवी भारत आमी म्हणटा, ते नवे भारत डेव्हलप करपाक जे फक्त उलोवन जायना, जाल्यार टू कॅरी द विजन एप्रोप्रिएट बजेटरी एलोकेशन ऑल्सो हॅज बीन डन. हातूंतल्यान ह्याच माध्यमांतल्यान कितलेशेच एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज तयार जातल्यो. जशें मुख्यमंत्र्यान म्हणला युनिटी मॉल म्हणटकर वी कॅन गोवा टुडे अंडर डॉक्टर प्रमोद सावंत वी हॅव ऑलरेडी इन ट्यून विथ द कन्सेप्ट ऑफ द युनिटी मॉल. कित्याक गोंयांत आमी गोवा हात जो कन्सेप्ट आमी ऑलरेडी सुरवात केला आणि जो टेंडर ऑलरेडी भायर सरला, त्या माध्यमांतल्यान सगळे गोंयचे लोकल प्रोडक्ट्स, हँडीक्राफ्ट्स, तसेच प्रोडक्ट जे आमी GI टॅग जे आसा ते त्या माध्यमांतल्यान देशभर जगभर आमी दाखोवपाक एक संदी जी मेळटली. तो वी आर ऑलरेडी इन ट्यून विथ द युनिटी मॉल कन्सेप्ट विच द सेंटर हॅज अनाउन्स्ड. आय एम व्हेरी हॅपी एंड आय शुड थँक द चीफ मिनिस्टर, द प्रायम मिनिस्टर एंड द फायनान्स मिनिस्टर की टुरिझम आणि ITचेर भर खूब दिल्लो आसा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ताचेर सेंटर ऑफ एक्सलन्स आमी उलयता आसतना स्टार्टअप्साक डेट ऑफ इनकॉर्पोरेशन आणि एक वर्स वाडयल्या. ताज्या खातीर खुबशा स्टार्टअप्सांक एक बूस्ट मेळटली, वेर वी आर ट्रायंग टू कल्टिवेट द स्टार्टअप्स एंड मेक देम वन ऑफ द फायनेस्ट एज फार एज इन गोवा इज कन्सर्न एंड प्लेस देम इन द बेस्ट एज फार एज एशिया इज कन्सर्न. सो आमचे जे धोरण सरकाराचे आसा ते फुडें व्हरतले जाल्यार दीस वील डेफिनेटली गिव अस अ बूस्ट. स्टार्टअपांतल्यान डिजिटल लायब्ररींतल्यान बाकीचे आमकां जे नवे क्लासरूम्स हे करूंक मेळटले, त्या माध्यमांतल्यान खुबशे युवकांक, युवा पिढीक जी आसा तांकां वी विल बी एबल टू टच अपॉन. ट्रेडिशनल ऑक्युपेशन्स लायक फिशिंग हॅज बीन व्हेरी नायसली सीन आणि तांकां जे प्रोविजन केला तातूंत आमकां ट्रेडिशनल एक्टिविटीज वेर फिशिंग प्लेज अ व्हेरी डॉमिनंट रोल वील गेट अ व्हेरी बीग बूस्ट. आणि टुरिझम क्षेत्रान आय एम व्हेरी हॅपी दॅट 50 डेस्टिनेशन्स जे ताणें म्हणलां तातूंत आमी मुख्यमंत्र्यान जशें म्हणलां मिनिमम आमचे 2 डेस्टिनेशन आसतले, जातूंतल्यान पोस्ट कोविड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप कर आणि नव्या टुरिस्टांक कशें टुरिझमाची नवी जी विचारधारा सुरू जाल्या, अ न्यू थॉट ऑफ टुरिस्ट इन टर्म्स ऑफ टुरिझम, ताका समज आमी इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट दितले जाल्यार हो आमकां खुबसो टुरिझमाचो कोणाक घट करपाक बरी पडटली. तातूंतल्यान स्किलिंग तयार कर आणि व्हेरी इम्पॉर्टंटली प्रायम मिनिस्टराचें विजन ऑफ देखो अपना देश. तातूंत देखो अपना देशांतल्यान रुरल टुरिझमाक भर दिवपाक आमी जेन्ना हिंदलँड टुरिझम मुख्यमंत्र्यान लास्ट टायम म्हणिल्लें आनी आमी वी कॅरिंग दॅट थिंग अहेड ऑफ इको टुरिझम, हिंदलँड टुरिझम एंड होमस्टेज अंडर दीस टुरिस्टीक विलेजीस वॉट द प्रायम मिनिस्टर हॅज अनाउन्स्ड एंड टॉकिंग अबाउट देखो अपना देश. म्हाका दिसता टुरिझमाक जी भर मुवींग अवे फ्रॉम सन, सॅन्ड एंड सी एंड ट्रायंग टू एक्सप्लोर द ब्युटी ऑफ गोवा जे आमी विचार घेवन फुडें सरल्या ते ह्या बजेटांतल्यान आमकां खुबश्यो विचार आमकां हेल्प जातलो सपोर्ट करपाक, नॉट ओन्ली इन टर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन बट ऑल्सो इन टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट क्रिएशन. बाकीच्या गोष्टी मुख्यमंत्र्यान ऑलरेडी सांगिल्ल्यो आसात, त्यो न परत उलयता वी आर आय वूड ओन्ली से दॅट द बजेट इज व्हेरी वेल बॅलन्स्ड, टेकिंग केअर ऑफ एवरी सेक्टर, इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्री, एम्प्लॉयमेंट
विमेन youth skilling them and ताच्या खातीर एक inclusive budget जेन्ना जाता with the growth of the country, the growth of Goa automatically will start happening. I take this opportunity along with all our colleagues and our Chief Minister to thank them for giving us a lovely budget. Thank you. सीएम प्री बजेट मीटिंग जाता पळय न्हू तेन्ना स्टेट सगळे आपले डिमांड घालता ते खंयची डिमांड आसले स्टेटीचे आनी खंयची कवर जाले खंयची बजेट तू लास्ट इयरचे विचारता का आता आता घालता प्री बजेट मीटिंग घालता पयलीं घालता प्री बजेट मिटींग हा पयली त्याच्या खातीर आमी विशेष करून आमचो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जो रोड्स आसता जो म्हटला पयली तो प्री बजेट मिटिंगेन आमी धाडिल्लो. सेकंड इज टुरिझम सिटी डेव्हलपमेंट हाज्या खातीर धाडलेलो आनी स्किलिंग सेंटर हो आमी ऑलमोस्ट 3 जे आसा ते कंपल्सरी दिल्ले आमचे. तातूंतल्यान डेफिनेटली आमचो रोड इन्फ्रास्ट्रक्चर हाज्या खातीर आमकां पयशे मेळटा. स्किलिंग सेंटरा खातीर आमी जशें म्हटलां तशें आमी पुश करतले कित्याक हे 3 प्रोजेक्ट हे मेन आशिल्ले आमचे प्री बजेट मिटींग. कर्नाटकात तेंच्या हेच्या 5300 crore डायरेक्ट मेळ्ळा तशें गोंया खातीर काय स्पेशल पॅकेज ना गोंया खातीर फाटले फावटी स्पेशल ग्रांट 300 crores ऑफ रुपीज हे फाटले फावटी आशिल्ले जेणे करून आमकां गोवा एट रेट 60 हाज्या खातीर आमी वेगळे मागलेले ते आमकां फाटले फावटी 300 crores ऑफ रुपीज दिल्ले हेज्या खातीर ते खातीर जाताली. हांवें जो सर्कल रोड म्हटलो पयलीं विच इज अप्रॉक्सिमेटली ताजे कन्सल्टंट अपॉइंट करपूय सुरवात जाल्ली म्हणजे रोखडेच आमकां ताजो एक्चुअली प्री बजेटान आमी जो प्रपोजल धाडलेलो तेजे जाता तितके बेगीन आमी कन्सल्टंट अपॉइंट करता हेजे लेटरूय आयले विच इज अप्रॉक्सिमेटली 2000 crores ऑफ रुपीज फॉर द सर्कल रोड इन गोवा कनेक्टिंग ऑल द बाउंड्रीज. आमी ज्यो एंट्री पॉयंट्स म्हटले पयलीं त्यो कनेक्ट करून कारण कशें आसा जेन्ना मोपा आयल्या उपरांत एक्झिस्टींग भायल्या सिटींतल्यान येवपी व्हेहिकल्स हाजो सिटीचेर लोड जावचो न्ही. फॉर एक्झाम्पल फाल्यां सकाळी दोडामार्गा वयल्यान येवपी पोळ्याच्यान येवपी केरीच्यान येवपी मोल्याच्यान येवपी हांकां डायरेक्टली आवट एंड आवट इन फ्युचर आमकां एक 10 वर्सां उपरांत तरी हो रोड म्हणजे 5 वर्सांच्या उपरांत हो रोड कंप्लीट जावपाक जाय. ताच्या खातीर येदो व्हडलो इन्फ्रास्ट्रक्चर हे आमी क्रिएट पण इरिगेशन खातीर कर्नाटका जो अपर बांद्रा प्रोजेक्टाक जो पयस इतलो बीग अमाउंट मेळ्ळा पण तेजो आमचे मादेचे माझ्याचे विषय जेन्ना विषय असताना ते ओळखपाचे प्रयत्न करतात त्या वेळार त्यांना इरिगेशन सपोर्ट मेळटा आनी गोंयांत कांय मेळना. हे पळय इरिगेशनाचो प्रोजेक्ट आतां पर्यंत आमी इरिगेशना खातीर पयशे मागल्या आनी इरिगेशनाच्यो स्कीम आमचीय चालू आसा. फाटल्या इरिगेशना खातीर आमकां ऑलमोस्ट केंद्र सरकारा कडल्यान 100 crores ऑफ रुपीज इरिगेशन प्रोजेक्टाचेर मेळ्ळा. जेन्ना आमी इरिगेशना खातीर धाडटा आमकां रिसेंटली परत आमचो हे जो आहा तिराळी कॅनाल आनी हे जो आहा पळय ताच्या खातीर फाटल्या एका पयशे आयल्या ह्या बजेटाक पयशे येतले. एवरी टायम इरिगेशना खातीर प्रत्येक स्टेटीक पयशे दितात. ह्या वर्सात आमी ऑल टुगेदर 5000 कोटी रुपया जर आमी ह्या वर्सा हाडले तर निश्चित रित्या फुडल्या वर्सा आमकां ते पयशे जे आसा ते 7000 कोटीचेर वचूं शकता. ऑल टुगेदर इन्क्लुडिंग ऑल द स्कीम्स. वन कोस्टल शिपिंग बिझनेस साठी हा बजेट काय फायदेशीर आहे का? कोस्टल शिपिंग बिझनेसा खातीर ऑफकोर्स म्हणजे ज्या पद्दतीत आमी जो प्रोजेक्ट लॉन्च करतले किंवा जो प्रोजेक्ट इंटरेस्ट घेवन आमी फुडें धाडटले त्याच्या पद्दतीन तो फायदो आहा. अदरवायज गोंयांत आशिल्ल्या गोवा शिपयार्ड हाज्या खातीर खूब मोठ्या प्रमाणात ते वेगळेच पयशे येता. आमी दर वर्सा म्हणटा म्हणजे गोवा शिपयार्ड आसतले एमपीटी आसतले हाज्या खातीर फंड एलोकेशन डायरेक्टली टू देम आसता. तेजो इनडायरेक्ट फायदो परत गोंय सरकारा खातीर आसता. वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट जे आहा तेचो आतां पर्यंत कितें प्रोग्रेस आहा कित्याक फणस अशेंच पडटात गोरवां खातात. वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट हाज्या खातीर हेज्या सकयल 2 सेंटर एस्टाब्लीश जाली. पयलें सेंटर पाळयेन एस्टाब्लीश जाला म्हणजे द गोवन ह्या प्रोजेक्टाच्या सकयल पयलो स्किलिंग दिवप सुरू आसा. ओके आणि सेकंड सेंटर कुडचड्यार सुरवात केला. ताचे ऑलरेडी म्हणजे सेंटर एस्टाब्लीश जाला. आता स्किलिंग ह्या वर्सान सुरवात जातले. शेवटी हांव परत एकदा सांगता वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट हाज्या सकयल गव्हर्नमेंट स्किलिंग करपाचें काम करतले. लोकांनी इनिशिएटिव्ह घेवन एस्टाब्लिशमेंट करपाक जाय. तुवें जें म्हटलें की फणस सगळे पडून पाड जाता पेडण्या पासून 70 पर्यंत सगळे कडेन फणस पाड जाता. बट गोंयांत जेन्ना लोक ट्रेन जातलो म्हणजे आमी जेचेर दवरना तुका स्किलिंग करपाक सेंटर दवरला येवन लोकांनी ट्रेनिंग घेवची आणि आपलो सेंटर एस्टाब्लिश करचो. 90% ऑफ द सबसिडी फॉर द फूड प्रोसेसिंग आसा तितूंतल्यान त्या खातीर आमी लोकांक मोटिवेट करपा खातीर ही सेंटर एस्टाब्लिश केल्ली आहा. आणि 2 सेंटर्स फॉर टुरिझम म्हणटा तुमी ते डेव्हलप करता ती कितें at present which is in the planning stage. ओके आता तेंच्यांनी 50 सेंटर्स किंवा 50 सिटीज म्हटलेले 50 सेंटर्स म्हटलेली आसा. शेवटी कशें आसा आमी त्या खातीर आमची वेगवेगळी सेंटर्स जी आसा ती तांचे कडेन धाडटले. सिलेक्शन प्रोसेस हो तांचे कडेन उरता. त्या खातीर आमची जरी आमी 4-5 सेंटर्स धाडली सिलेक्शन प्रोसेस ऑलवेज तांचे कडेन उरता. गोंयचे 4-5 सिलेक्शन धाडटले. ऑफकोर्स धाडटले. माद्रे खातीर Thank you. आमी मागतले परत selection process by a challenge she has mentioned it in her
but it's that it will be a contest. ऑफकोर्स इट इज अ कॉम्पिटिशन आणि हे उरता फाटले फावटी स्मार्ट सिटीक जेन्ना कॉम्पीट करताले तेन्नाय आमी कॉम्पिटिशनांतूनच पणजे स्मार्ट सिटी जी आसा पळय न्ही हे कॉम्पिटिशनांत आमी जिखलेली. पण स्मार्ट सिटीचं सिच्युएशन सेम Yeah, it is a completely separate. A40 वयल्यान अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड एलोकेट करता म्हटलं हो पयलीच फावटी लॉन्च केला. त्या खातीर आमी अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड हो आमच्या 13 म्युनिसिपालिटी खातीर म्हणजे 13 शहरांनी आमी खूप मोठ्या प्रमाणात अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करपाक शकतले. डिजिटल सर लायब्ररी आसा ती सगळ्या स्कुलांक डिजिटल लायब्ररीचो प्रोजेक्ट आमचो स्टडी करपाक घेतला ऑलरेडी. म्हणजे डायरेक्टर ऑफ एड्युकेशन, डायरेक्टर ऑफ आर्ट अँड कल्चर, आमच्या कडेन डायरेक्टर ऑफ आर्ट अँड कल्चरच्या अंडर चलता, दोगांयनी स्टडी करपाक घेतला. पण निश्चित रित्या आमी डिजिटल लायब्ररी जी आसा ती सेटअप करपाचो सरकाराचो विचार आसा. ऑलमोस्ट हांव परतूय सांगता आमी लिगली आणि टेक्निकली ही फायट आमची चालू आसा आणि निश्चित रित्या त्या बाबतीत आमी जिखतले. सो होम मिनिस्टराचो स्टेटमेंटाचो इफेक्ट काय जातो? हांव परत एकदा सांगता की ह्या बाबतीत आमकां खात्री आसा की आमी जिखतले. मातेचे प्रोजेक्ट हाडपाक फंड मागतले. ऑलरेडी कन्सल्टंट अपॉइंट केले.